नमस्कार, मी राजन शिंदे. सातारा समाचार मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. सातारा समाचारच्या दणक्याने पोलीस खडबडून जागे, राडेबाज युवकांचा शोध सुरू. आणेवाडी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा, राजकीय पदाधिकाऱ्याच्या मुलास अटक. आता पाहूयात सविस्तर वृत्त. धनंजयराव गाडगीळ कॉलेजवर दगडफेक, दारूच्या बाटल्या फोडणाऱ्या विद्यार्थ्यांची चित्रफीत सातारा समाचारने दाखविल्यानंतर गांधारीच्या भूमिकेत असलेल्या सातारा पोलिसांना खडबडून जाग आली व राडेबाज विद्यार्थ्यांचा शोध आता पोलीस घेत आहेत. सातारा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच या राडेबाज युवकांवर कारवाई केली जाईल असे सातारा समाचारशी बोलताना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुठाने यांनी स्पष्ट केले. जावळीतील रणरागिणी दारू धंदे बंद करून महाराष्ट्रासमोर नवा आदर्श निर्माण केला होता. त्याच जावळी तालुक्यात अवैध धंदे वाढल्यामुळे जावळीच्या अस्मितेलाच धक्का पोहोचलाय. दारूबंदीमध्ये आघाडीवर राहून चळवळ निर्माण केली होती. आता याच तालुक्यात अवैध दारू धंदेवाल्यांचा उन्माद वाढलाय. अवैध धंदे कोणाच्या जोरावर बोकाळलेत हा जावळीत चर्चेचा विषय बनलाय. अवैध धंदे वाढल्यानंतर जावळी पोलिसांची आबरू चव्हाट्यावर आली. पोलिसांनी गेल्या आठवड्यापासून जावळी तालुक्यात छापासत्र सुरू केले. अवैधरित्या दारूची विक्री करताना आणेवाडी तालुका जावळी येथील एका राजकीय नेत्याचा मुलगा अनिकेत उर्फ चंदू मधुकर पवार याला अटक करण्यात आल्याने तालुक्यात चर्चेचा विषय बनलाय. महत्वाचे म्हणजे चंदू उर्फ अनिकेत हा बॉडी बिल्डिंगचा पंच असल्याचे समजते. चंदू हा खर्शी तालुका जावळी गावच्या हद्दीत अवैध दारू विक्री करत असल्याची खबर कुडाळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता चंदू उर्फ अनिकेत पवार हा अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 13 देशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्यात. जावळी तालुका दारूमुक्त तालुका आहे, मात्र तालुक्यात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. या अवैध दारू विक्रीकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांनी आता मोर्चा वळवल्यामुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले. तालुक्यात पुढारपण करणारे आणि त्याचे नातेवाईक राजरोसपणे मोबाईल सेवा देऊन दारू विक्री करत आहेत. काही जण तर खास गोव्याहून दारू आणून विकत आहेत. मात्र आळीमेळी गुपचिळी कुणी कुणाचं नाव कशाला सांगायचं म्हणून अवैध दारू विक्री बोकाळली आहे. तर काही पुढाऱ्यांना दररोज बाटली घरपोच होत असल्यामुळे त्यांच्या अवैध दारू विक्रीला प्रोत्साहन मिळत आहे.